नासिक पालखेड़ बाय नहर के कटिककरण पर किसानों का तीव्र विरोध। काम बंद। नासिक जिले के येवला तहसील के धुड़गांव पिंपरी क्षेत्र में पालखेड़ बाय नहर के कटिककरण का काम किसान ने रोक दिया। किसानों का कहना है कि कटिककरण के प्राकृतिक रिसाव बंद हो जाएंगे, जिससे आपस के कुओं और खेतों में मिलने वाले पानी पर असर पड़ेगा। आक्रोशित किसान ने काम बंद कराते हुए मांग की है कि नहर को कटिककरण कर नहीं किया जाना चाहिए। सदर पालखेड डाव्या काल्यावरती 4 नंबर 33 आणि धुळगाव पिंपरी शहरामध्ये सदरचं जे काँक्रिटीकरण करते इरिगेशन मार्फत सदरचं काँक्रिटीकरण केल्यामुळं या परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र नापीक होऊन जाईल। त्याला पाणी मिळणार नाही, कारण या पाणी फिरल्यामुळं भविष्यामध्ये जनावरांना, गुरांना, ढोरांना सगळ्यांना पाणी मिळतं आणि उन्हाळ्यात पिण्याची पाण्याची टंचाई भासते। सदर काँक्रिटीकरण कागदाचं आच्छादन करून आणि खूप असं मोठ्या स्वरूपाचं करताय, त्यामधून शेतकऱ्यांना एक थेंबही पाणी जिरणार नाही। असं पाटाची ग्रॅव्हिटी चांगली असल्यामुळं तिथं काँक्रिटीकरण करायची गरज नाही। इथल्या सदर पिंपरी धुळगाव शिवारातील सर्व शेतकऱ्यांचा त्याला तीव्र विरोध आहे। तरी शासनाने इरिगेशन कार्यकारी अभियंत्यांनी याची नोंद घ्यावी आणि इथं कुठल्याही प्रकारचं काँक्रिटीकरण झालं नाही पाहिजे, कारण ते झाल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांचं इथं पाणी पिण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होईल। आणि इथं उंच ठिकाण असल्यामुळं इथं खडकाळ प्रदेश आणि या खडकाळवरती काँक्रिटीकरण करायचं कुठंही कारण नाही, पण हा घाट कशा करता घातला आहे हे आम्हाला पण कळत नाही। तुम्हाला ठेकेदाराचे बिल असेल घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता, अनेक स्पॉट आहे, निफाडला करा, कुठे दुसरी करा, पण आमच्या धुळगाव पिंपरी शिवारात हा कुठल्याही प्रकारचं काँक्रिटीकरण होऊ नये अशी आमची शासनाला विनंती आहे। माझे नाव वैभव सुभाषराव गायकवाड, मी शेतकरी राहणार धुळगाव पिंपरी शिवार। धुळगाव आणि पिंपरी शिवारमधनं जो पाट गेलेला आहे तर त्याचं विनाकारण अस्तरीकरण चालू आहे। तर तिथे त्याचा फ्लो चांगला आहे, शिवाय तिथं रॉक आहे, खडक असल्यामुळे पाण्याचे लॉसेस पण नाही आहेत, तर विनाकारण शासनाचा हा पैसा व्यर्थ चाललेला आहे। तसंच जर हे काँक्रिटीकरण झालं तर इथे जवळपास हजारो हेक्टर जमीन ही नापीक होणार आहे। जे आम्हाला आत्ताच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, पण जर हे काँक्रिटीकरण झालं तर साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबरपासूनच इथं पिण्याच्या पाण्याचे तसेच पिकाच्या पाण्याचे हाल होणार आहे। तर या जे काही काँक्रिटीकरण चाललंय त्याला आमचा सर्व धुळगाव तसेच पिंपरी शिवारातील शेतकऱ्यांचा तीव्र असा विरोध आहे। कृपया शासनाने या विषयाची दखल घ्यावी व सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करावे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की या अस्तरीकरणाला आमचा विरोध आहे। इथे हे होऊ नये, इथे रॉक आहे, इथनं पाणी चांगलं फ्लो होतं, लॉसेस होत नाही, तरी हे काम थांबवावं अशी आपले येवल्याचे लाडके आमदार श्री भुजबळ साहेब यांना देखील विनंती आहे।